नमस्कार मैत्रिणींनो. चला आज आपण जाणार आहोत हळदी कुंकवाला. तर गौरी गणपती बसलेले आहेत. आज गौरी पूजन आहे. तर आपल्याला खूप ठिकाणी आमंत्रण आलं आहे. तर आपण 4-5 ठिकाणी जाणार आहोत. तर आत्ता पहिल्यांदा मी तुम्हाला घेऊन जाते माझी मैत्रीण सखू हिच्या घरी. तर आता बघा, तिने मस्त अशी सजावट केलेली आहे. तिच्या लक्ष्म्या पण खूप छान आहे. तर आपण गौरी म्हणतो पण त्या लक्ष्म्या म्हणतात. आमच्या घरी लक्ष्मी येणार. तर त्यांच्यासाठी त्यांनी केलेले हे सगळे पदार्थ आणि खूप सारं काही, अगदी भाज्यांपासून हिरव्या तर मिठाईपर्यंत, घरी काही स्वीट होमचं काही आणि सगळं काही खूप छान बनवलेलं आहे. तर गौरी पूजन हे संध्याकाळी 6 वाजता करतात आणि तिथनं पुढं महिलांना हळदी कुंकवाला बोलावतात. पण झालं असं की मला नंतर सुनबाईला पाठवायचं होतं, म्हणून मी लवकर गेले आणि मी स्वतः हळदी कुंकू घेऊन आले. तर माझ्याबरोबर आमच्या शेजारच्या जिजी होत्या आणि रुपा बहीण होती. तर आता आम्ही तिघींनी पण हळदी कुंकू घेतलं. तर त्यांचा चाललेला आहे पोळ्यांचा स्वयंपाक. तो काही पूर्ण झालेला नव्हता, तर त्या त्यांच्या स्वयंपाकाच्या गडबडीतच असतात. तर 3 दिवस हे त्यांना खूप कामं असतात, म्हणजे खूपच. अगदी त्या सगळं यथासांग व्यवस्थित पूजा अर्चा, देवाला नैवेद्य वगैरे सर्व काही, सगळी मिठाई असेल तरीसुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य हा लागतोच. तर आता सकूच्या इथं आम्ही सगळ्यांनी हळदी कुंकू घेतलं, एकमेकींना लावलं आणि छानपैकी गौरींचं आम्ही दर्शन घेतलं आणि खूप प्रसन्न वाटलं. ते घरातलं वातावरणच एकदम छान फ्रेश झालेलं होतं. तर आता गौरायांचं दर्शन झाल्याच्या नंतर सकूने मला हळदी कुंकू दिलं, मी पण घेतलं आणि संध्याकाळी 6च्या नंतर त्या तयार होतात. पण मी 4 वाजताच गेले असल्यामुळं थोडंसं त्यांनी हाय त्याच याच्यामध्ये केलं. आणि आता मी दुसरीकडं जाणार आहे रूपाकडे. तर आता सकूच्या घरचा निरोप घेऊन मी निघाली रूपाकडं. तर आता रूपा पण तिथंच जवळ शेजारीच आहे. तर आता आम्ही जाणार आहोत रूपाकडं. पण सकूचे डेकोरेशन खूप चांगलं होतं. आता ह्या लोकांना बेडकडच्या साईडचे राहते, इथं येऊन त्यांचं सगळं काही, अगदी रूढी परंपरा त्या सगळं काही जपतात. तर तिने खूप छान केलं होतं. आणि तिची मुलगी स्वयंपाक करत होती. तर पुरणपोळीचा स्वयंपाक चालला होता आणि खरंच खूप प्रसन्न वाटलं. आणि आता तिथून आम्ही निघणार आणि आता रूपाकडे जाणार. तर आम्ही तिघी पण तिथून निघालो आणि आता रूपाकडे निघालो. तर डेकोरेशन करण्यामध्ये रूपासुद्धा कुठं मागं नाही राहिलेली. रूपाने सुद्धा खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही किती छान साड्या घातलेल्या आहेत तिने लक्ष्मीला. लई मस्त घातल्यात. आणि रूपाच्या दोन्ही लक्ष्मींच्या मध्ये गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि सर्व प्रकारची खेळणी, सर्व प्रकारचे देवदेवतांचे मूर्ती आणि विशेष करून रूपाची रांगोळी पण खूप छान होती. खूप मस्त वाटली आणि मन कसं प्रसन्न वाटलं. तिने खूप छान डेकोरेशन आहे तिचं आणि छान चाललं होतं. तर तिथून आम्हाला आता जायचं होतं अमृताकडे. तर आता अमृताच्या लक्ष्म्यांच्या दर्शन घेण्यासाठी मी गेले. तर इथं प्रत्येकजण आपल्याला हळदी कुंकवासाठी बोलवत असते आणि प्रत्येकीकडे जायला संध्याकाळी आपल्या पण घरी गणपती बसलेले असतात आणि मग आपल्या घरच्या संध्याकाळी आरती पूजा करायची असते. मग आपण कधी जाणार म्हणून मी थोडी लवकरच गेले आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला सुनबाईला पाठवलं. तर आता मी जाऊन आल्याच्या नंतर सुनबाई जाणार होती. तर अमृताने सुद्धा मला हळदी कुंकू दिलं आणि आता तिथून मला जायचं होतं मोहिनीकडे. तर आता अमृताचं इथल्या गौरायांचं दर्शन झालं आणि तिने पण खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आणि खरंच मस्त वाटतं, मन कसं प्रसन्न वाटतं. तर हे अमृताचं डेकोरेशन आहे. पहा किती सुंदर आहे. अगदी करंजाचं इतकं छान लावलेलं आहेत ना,
खूपच मस्त ताटात एकदम सुशोभित केलेलं आहे. तर गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मी निघाले मोहिनीकडं. तर आता मोहिनीच्या घरी आले आणि मोहिनीचं डेकोरेशन तर अफलातून होतं खरंच. तिच्या लक्ष्मी अशा अगदी चौपाळ्यावरती बसल्यासारख्या तिने खूप छान केलं तर झोका बिका त्यांना मस्त. आणि हे पुढचे पण पहा त्यांचे हार कापसाचे, त्याला ते रंग लावून केलेले. आणि मुळात म्हणजे कुठलाही पदार्थ असो पण तो मांडण्याची कला ती मोहिनीमध्ये खूप होती. आणि मोहिनी एक फॅशन डिझायनर आहे आणि प्लस ती पार्लर पण चालवते. तर मोहिनीच्या हातची जादूच काही वेगळी. पहा तिने किती सुशोभित केलेले, खूपच छान आहे. सगळीकडे तेच पदार्थ तेच सगळं, पण मांडण्याची कला खूप चांगली आहे. आणि तिच्या इथं काळी हळदीचंही पूजन केलेलं आहे. आणि काळी हळद ही खरंच आता मी काय सांगू तिचं वर्णन, खूपच चांगली. आता मी माझ्या स्वतःकडं आहे, माझ्या घरी पण आहे आणि मी शेतात पण लावली. त्यामुळं काळ्या हळदीचं वर्णन ना शब्दात करता येणार नाही. आणि आता दर्शन झाल्यानंतर मोहिनीने मला हळदी कुंकू दिलं. तर ही पहा आमची मोहिनी. आणि आम्ही दोघींनी हळदी कुंकू घेतल्याच्या नंतर तिने ते सत्यनारायणाची पूजासुद्धा घातलेली होती तिथं. तर तिचंही आम्ही दर्शन घेणार. तिने आग्रह केला फोटो माझ्याबरोबर काढले फोटो. आणि आता सत्यनारायणाच्या पूजेचं दर्शन आणि तिथला तीर्थप्रसाद घेतला. तर खूप छान वाटलं, प्रसन्न एकदम. तर असं सर्वांनी खूप छान मांडण्याचा प्रयत्न केला आणि खूपच सुंदर होतं. तर चला, सर्वांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.